उन्हाळ्यात पचायला हलके असे ज्वारी मेथीचे पराठे पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. त्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य पाहू तर हे पराठे ना ज्वारी मेथी घालून असे बनवले जातात, थोडंसं बेसन घालून. पण आज या ठिकाणी मी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये ॲड केलं आहे, म्हणजे लाटून बनवतो आहे तर बाइंडिंग येण्यासाठी पिठाला. साहित्य पाहू. वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गहू पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी मेथी घेतली, मेथी धुवून बारीक चिरून घेतली. पिठं मिक्स करून घेऊ. मसाल्यांमध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून एकत्र करून घेऊ. पिठामध्ये मिक्स करू. ज्वारी मेथीचे पराठे बनवताना ज्वारीचं पीठ जास्त वापरलं जातं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन घालून बनवलं जातं. पण मी थोडंसं पीठ मिळून यावं यासाठी, लाटून व्यवस्थित करता यावे त्यासाठी ना गव्हाचं पीठ वापरलं होतं. आता या ठिकाणी मी 1-2 चमचे दही घातलं आहे आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, मूठभर कोथिंबीर बारीक चिरली, 1 हिरवी मिरचीसुद्धा घेतली बारीक चिरून, किंवा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घेतलं तरीसुद्धा चालेल. आज आपण हे लाल तिखटामध्ये बनवतो आहे, किंवा अगदीच हिरव्या वाटणातलं हिरवी मिरची वगैरे घालून बनवलं ना तरीसुद्धा चालणार आहे. मेथी मिक्स करून घेते. मेथी थोडी जास्त घातली म्हणजे ना हे पराठे चवीला छान होतात. तर ज्या वाटीने मी मेथी मोजली ना त्याच वाटीने बाकीची पिठंसुद्धा मोजलीत. 1 वाटी मेथी, 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गहू पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतले. मसाले आवडीनुसार घ्यायचेत. पांढरे तीळ, सोबतच थोडा ओवा यामध्ये नक्की घालायचं आहे. 2 चमचे दही घातलं तर दहीऐवजी आपण यामध्ये ना ताकसुद्धा वापरू शकतो. ताक वापरलं तर अगदीच पाणीसुद्धा घालायची गरज नाही, थोडं थोडं ताक घालून ना पीठ मळून घ्यायचं. तर सुरुवातीला मी भाजी मिक्स करून पीठ ना असंच मिक्स केलं होतं, पाहू शकता, पाण्याचा अंदाज येण्यासाठी. आणि आता लागेल तसं पाणी घालून पीठ नाही मळून घेऊ. आता हे पराठे आपण लाटून बनवतो यासाठी ना अगदी घट्टसर चपातीला पीठ मळतो ना तसं मळून घेऊ. खूप जास्त घट्ट नाही, सैल नाही, म्हणजे व्यवस्थित पराठे लाटता येतील अगदी चपातीप्रमाणे. यासाठी लागेल तसं ना थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी मी पीठ, पाहू शकता, मस्त मळून घेतलं आहे. तर घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. यासाठी ना गरज वाटली तर मध्ये पीठ थोडंसं हाताला लावलं तरीसुद्धा चालतं, म्हणजे पीठ वगैरे अगदी हाताला चिकटू नये यासाठी. थोडंसं चमचाभर शेवटी ना तेल लावून व्यवस्थित पीठ मळून घेतलं आहे. अगदी ते पीठ मळून ठेवलं 5 मिनिटांनी, पुन्हा पराठे करायला घेतले तरीसुद्धा चालणार आहेत, किंवा लगेचच करायला घेतले तरीसुद्धा चालतील. ज्वारीचे आज आपण हे मेथी पराठे बनवतो आहे. तर असेच ना मिक्स थालीपीठं, भाजणीची थालीपीठं व्हिडिओ चॅनलवर आहेत, नक्की पहा. त्याच्याने असे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि पराठे लाटून घेऊ. पाहू शकता मस्त गोळे बनले जात आहेत. यासाठी ना यामध्ये मी 1 अर्धी वाटी गहू पीठ वापरलं आहे. अगदीच नुसतं ज्वारीचं पीठ आणि बेसन घालून बनवले तरीसुद्धा छानच होतात. चपाती लाटून घेतो ना त्याप्रमाणे लागेल तसं पीठ घेऊन या ठिकाणी मी पोळपटवर छान असे पराठे लाटून घेतले होते. माझा थोडासा व्हिडिओ दिसत नव्हता या ठिकाणी, पण आपण चपाती लाटून घेतो तसेच गोल गोल पराठे लाटून घेतलेत. आपल्याला पराठे कसे हवेत साईजचे त्या आकाराचे ना छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला हे लागेल तसं पीठ घालून लाटून घ्यायचेत आणि तव्यामध्ये एकसारखे भाजून घ्यायचेत. लागेल तसं तेल किंवा तूप आवडीनुसार व्यवस्थित लावून घ्यायचे पराठ्यांना. तेल तूप अगदी कडेपर्यंत व्यवस्थित लागलं म्हणजे पराठे असे छान कलर सुंदर येतो आणि मऊ असे राहतात ते. त्यामध्ये आपण दही वापरलं तर दह्यामुळे पराठे मऊच बनतात आणि चवीसुद्धा छान होतात. पण आपण जर पीठ लावून जास्त बनवले ना तर थोडेसे कोरडे पांढरे दिसतात, तर असे दिसू नये यासाठी पाहू शकता व्यवस्थित तेल लावलं म्हणजे छान असा कलर येतो. दोन्ही बाजूने खरपूस असे छान भाजून घेऊ. तयार मिश्रणातनं 7 ते 8 असे मध्यम आकाराचे हे पराठे बनून तयार झाले होते. अगदी छान असे नाश्त्यासाठी चविष्ट असे पराठे बनले जातात. ज्वारी मेथीचे पराठे ना आपण मुलांना डब्यांमध्ये सुद्धा नक्की देऊ शकतो. पचायला हलके, उन्हाळ्यामध्ये असे हे चवीला भारीच लागतात. या पद्धतीने संपूर्ण पराठे मी या ठिकाणी लाटून छान असे खरपूस भाजून घेतलेत. तुम्ही सुद्धा ज्वारी मेथीचे पराठे असेच बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्वारी मेथीचे पराठे तुम्हाला
आवडले तर व्हिडिओ खाली एक लाईक करू ना. सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईबसुद्धा करा. तर हे आपण पीठ मळताना जर ताकामध्ये पीठ मळून बनवलं ना तर अजून चवीला छान असे पराठे बनले जातात. असेल तर 1-2 चमचे दही घातलं तरीसुद्धा उत्तमच असे लागतात हे. तेच ना कधी-कधी आपल्याला थालीपीठाची थापून करायची नसतील ना तर या पद्धतीने लाटून आपण असे खमंग मेथी ज्वारीचे पराठे बनवू शकतो. आणि या ठिकाणी संपूर्ण बनून झाले होते. तयार मिश्रणात 7 ते 8 बनले होते मध्यम आकाराचे. मऊ लुसलुशीत असेच झाले होते आणि चवीलासुद्धा तितकेच छान झाले होते. हे पराठे ना आपण हिरव्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत किंवा नुसते दह्यासोबत सुद्धा ना खाण्यासाठी खूप छान असे लागतात. अगदीच नाश्त्यांसाठी, मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा ना उत्तम असेच बनतात. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.